नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव समीक्षा जानपुरी आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. आमच्या शाळेत ग्रंथालय राबवण्यात आलेलं आहे. त्या ग्रंथालयात खूप छान गोष्टींची पुस्तकं आहेत. मी हे पुस्तक घेतलेलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे संत मीराबाई. या पुस्तकाचे नाव आहे संत मीराबाई. या पुस्तकाची किंमत आहे 60 रुपये. या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे. मीराबाई ह्या एके दिवशी मीराबाई रोज पूजेला जात होत्या. मीराबाई रोज पूजेला जात होत्या. काय म्हणतात, रावण व इतर हे होते त्यांची पूजा करत होत्या. एकदा काय झालं तर त्या मीराबाई पूजा करत होत्या. तर एकदा कोणीतरी भस्कन आलं आणि म्हणालं तुम्ही रोज का पूजा करता? तर त्या म्हणाल्या की नाही का, आम्ही रोज पूजा करतो, तुम्ही नाही का करत? तर ते म्हणाले नाही, आम्ही रोज तर नाही करत, आमच्या करत नाही पूजा. स्टार्ट. 15व्या शतकात सुमारात एक राजपूत नावाचा मुलगा होता. ते खूप हुशार होता. ते रोज शाळेत जायचा. त्या मुलांचे नाव राजपूत होते व ते शाळेत गेला तर त्याला मित्र भेटले होते. तर ते मित्र खूप छान होते. ते असे म्हणाला, माझे मित्र खूप छान आहेत. माझे मित्र खूप छान आहेत. सर्व शिक्षक पण खूप छान आहेत. असं म्हणत रोज शाळेत जायला लागला होता. पण त्याची आई एक दिवस म्हणली की तुझे मित्र खूप छान आहेत, मी शाळेत येऊनच बघते एकदा. तर त्याची आई व ते दुसऱ्या दिवशी शाळेत गेले होते. त्याची आई म्हणाली माझा मुलगा खूप हुशार आहे का? त्याचे मित्र सांगतात की खूप हुशार आहे म्हणून. तर त्याचे शिक्षक म्हणाले हो, खूप हुशार आहे. तर ते म्हणाला ते पण धिंगामस्ती पण करत नाही, शांतच बसत राहते. सगळे लेकरं मुकाट्यानं धिंगामस्ती सगळं करतात, पण ते धिंगामस्ती करत नाही. एके दिवशी म्हणजे त्याचे दिवाळीचे पेपर जवळ आले होते. तर त्याने अभ्यास केला नव्हता. तर त्याने देवाचे नाव घेतले होते. त्याने देवाचे नाव घेतले व म्हणाला त्याच्या मित्राने खूप अभ्यास केला होता, त्याने केला नव्हता. ते म्हणाला आता मी नापासच होतो, पण मला पास व्हायचं होतं, पण मी नापासच होतो. असं म्हणत त्याच्या आईला सांगितले. त्याने त्याच्या आईला सांगितले, आई मी नापास होतो कारण की मी अभ्यास केला नाही. म्हणून रोज शाळेत जायचा व म्हणायचा. त्याची पूर्ण शिक्षण झाले होते व ते शेवटी पास झाला होता. तर त्याची आई खूप नाराज त्याची आई खूप खुश झाली होती, कारण की माझ्या लेकराचा पहिला नंबर आला होता. म्हणून त्याची आई खूप खुश झाली होती व ते लग्नाला आला होता. तर त्याचे लग्न केले होते. तर त्याची बायको पण खूप शिकलेली होती. एके दिवशी तिला मुलगा झाला. त्याला मुलगा झाला. त्या मुलांचे नाव
त्या मुलाचे नाव ठेवले होते. तर ते मुलगा पण खूप मोठा